बऱ्याच जणांना बिडाची भांडी किंवा लोखंडाची भांडी पहिल्यांदा वापरायला सुरुवात कशी करायची ते माहिती नसतं. ती कशी वळसवतात ते माहीत नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघायचे आहे. वळसवल्यानंतर ते वापरायचे कसे, गंजू नये म्हणून काय करावे, ते सगळं काही तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. अशाच माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण सगळ्या टिप्स आहेत त्या या लोखंडी तव्याला पण लागू होतात आणि बिडाच्या तव्याला पण लागू होतात. शक्यतो लोखंडी तवे हे डोश्याला वगैरे वापरत नाही, तर भाकरी आणि पोळीला वापरतात. त्यामुळे लोखंडी तव्याला इतकी प्रोसेस करायची नसते. पण तरीही लोखंडी भांडी ही बिडाची भांडी असतील किंवा तुमची साठवणुकीतील लोखंडी भांडी असतील, त्या सगळ्यांसाठी ह्या सगळ्या टिप्स उपयोगी पडणार आहेत. सुरुवात करूया. हा माझा नवीन तवा आहे बिडाचा, जो मी आंबोळीसाठी आणला आहे. त्याला आता आपण वापरण्यासाठी तयार करणार आहोत. आता लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण बिडाची किंवा लोखंडाची भांडी आणतो त्यावेळी ती जशी दिसत असतात, कारण का ते लोक त्या भांड्यांना एक प्रकारचे पॉलिश करतात आणि ते पॉलिश वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. एखादं केमिकल असू शकतं, नाही तर तेल असू शकतं. त्यामुळे आपल्याला ते आधी स्वच्छ घासून धुवून काढणं गरजेचं असतं. जुना ठेवणीतला गंज चढलेला असेल तो सुद्धा पहिला वापरायच्या आधी हा घासूनच स्वच्छ घ्यायला लागतो. तर तो आधी आपण स्वच्छ साबणाने लोखंडी काथ्याने चांगला घासून घ्यायचा आणि त्यावेळी इतका विचार करू नका की तो चांगला घासून घ्या. जर तो नीट घासला गेला नाही तर त्यावेळी तो वळसवायला सुरुवात करतो. त्यावेळी त्याचा एक वास असतो, तो त्या पदार्थामध्ये उतरू शकतो. त्यामुळे तो चांगला आधी घासून घ्या आणि घासून झाल्यानंतर कापडाने कोरडा करून घ्यायचा आणि लगेच सगळीकडनं त्याला तेल लावायला घ्यायचं. आता तेल लावताना तुम्ही हाताने लावू शकता, ब्रशने लावू शकता किंवा नारळाच्या शेंड्याने किंवा म्हणजे नारळाचं जे चोथा असतो त्याने लावू शकता किंवा कांद्याने पण लावू शकता. आता तेल लावताना सगळीकडनं लावायचं, हँडलला पण लावायचं, पाठीमागे पण लावायचं, सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं. आता इथे सुद्धा मी आधी तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता. आपलं जे जेवणाचं तेल असतं ते आपण वापरायचं आहे. आता ही सगळी प्रोसेस करताना तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कधीही लोखंडी वस्तू आपल्याला वापरायची असते तर ती सगळ्यात पहिल्यांदा वापरायची असेल किंवा खूप महिन्यांनी तुम्ही वापरणार असाल तर ती पूर्णपणे अगदी व्यवस्थित चांगली काथ्याने घासून घ्यायची असते आणि मग ती वापरात ठेवायची असेल. जर त्याच्यावरती गंज चढला असेल तर किंवा एखादी नवीन वस्तू असेल तर, जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मी जी पुढे एक एक प्रोसेस सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही तो वापरायचा आहे. आणि आता इथे वापरताना आपण तो कसा शेवटपर्यंत अगदी छानपैकी ठेवून द्यायचा आहे की त्याच्यावरती परत गंज चढू नये. या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या टिप्सनी ट्रिक्स मी ते सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता कांद्याने आपण सगळीकडे मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता परत आपण त्याच्या पाठीमागे सुद्धा लावायचे, फक्त वरच्या साईडने लावायचं नाही आहे. तर आपण त्याच्या पाठीमागून सुद्धा सगळीकडनं तेल लावून घेणार आहोत. आता वरती जे एक्स्ट्रा थोडंसं तेल होतं ते मी आता उलटं करताना सांडेल म्हणून ते एका भांड्यात परत काढून घेतलं आणि परत आता सगळीकडनं असं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही हाताने विताने चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं. अजिबात कुठेही तेल कमी पडता कामा नये, असं व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आहे. आता कोणाला ही सगळी प्रोसेस करायची नसेल तर आता सगळीकडे ऑनलाईन किंवा लोकल मार्केटमध्ये वळसवलेले तवे पण मिळतात, पण तुम्ही ते वापरू शकता किंवा ते तवे कायमस्वरूपी चांगले कसे ठेवायचे ते सुद्धा मी ह्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जे तुम्ही बघत आहात की हे ते सगळ्या तव्यांसाठी आहे, आणि नवीन तवा असो नाही तर गंजलेला तवा असो. आता आपण हा तवा गॅसवर ठेवायचा आहे. गॅस अगदी मोठा ठेवायचा. आणि आता एक सांगते की लोखंडी तवा किंवा कढई जेव्हा आपण वापरात घेतो तर त्यावेळेला कसं असतं की त्याच्यामध्ये त्याला एक वेगळं प्लेन असतं आणि जे बिडाची भांडी असतात त्याला ना छोटे छोटे छिद्र असतात की त्यातून तेल किंवा पाणी हे सगळं ते ना बिडाची भांडी असतात ती शोषून घेतात. आता हे जसं गरम होत जाईल तसं हे छिद्र आहे ते सगळं ते शोषून घेतील तेल, आणि छिद्र बंद होऊन ते एक नॉनस्टिकचं काम करतील. त्यामुळे तीच प्रोसेस आता आपण करणार आहोत. आता पुढे बघूया की तवा चांगला गरम झाला आहे. आता त्या तव्यावर आपण कांदा टाकायचा आहे. आता कांदा तुम्ही कसाही कापा, का छोटा बारीक कसाही, वेडावाकडा कसाही कापा, कारण का आपल्याला तो फक्त वळसवण्यासाठीच वापरायचा आहे. आता गॅस मोठाच ठेवायचा आणि कांदा काळा कुळकुळीत होईपर्यंत परतवून घ्यायचा. याने काय होतं की तेल तवा सगळं शोषून घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक वेगळा कोटिंग, म्हणजे जे आपण नॉनस्टिक तव्यासाठी म्हणतो तशा पद्धतीचं त्याच्यावरती एक कोटिंग तयार करतो. त्याच्यामुळे कांदा हा त्याच्यावरती मस्तपैकी परतवून घ्यायचा. का तर कांद्यामध्ये सुद्धा थोडासा पाण्याचा अंश असतो आणि तो तेलामध्ये तो व्यवस्थित अगदी मुरला जातो आणि ते तेल आहे ते सगळं ते बिडाची भांडी आहे ते पूर्णपणे शोषून घेतात. त्याच्यामुळे आता मी नुसतं तेल लावलं नाही आहे, तर एक्स्ट्रा जे वाटीमध्ये तेल होतं ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तेलसुद्धा त्या भांड्यामध्ये
व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते पूर्णपणे ते भांडं आपल्याला ते तेल आपलं तेल आहे ते शोषून घेणार आहे. तिथपर्यंत अगदी चांगलं आपल्याला ते गॅसवरती ठेवायचे आणि गॅसची फ्लेम ही एकदम मोठी ठेवलेली आहे. पूर्ण काळा कांदा होईपर्यंत आपण तो गॅस बंद करायचा नाही आहे. साधारण 15 ते 20 मिनटं जातात. त्याच्यानंतर तोपर्यंत आपण तो आपला तवा आहे तो वळसवलेला आपण नंतर वापरायचा आहे. तो कसा वापरायचा तेही मी पुढे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप ऐकली केली तर तुमचे डोस्याचे तवे हे सुद्धा खूप छान कायमस्वरूपी चांगले राहतील. आता कांदा आपला पूर्णपणे काळा होईपर्यंत आपल्याला हे असंच्या अशीच प्रोसेस चालू ठेवायची आहे. गॅस बंद करायचं नाही. आता तुम्हाला एक सांगते की आता आपला कांदा काळा होतोय तोपर्यंत मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते की काय करायचं. की कांदा पूर्ण काळा करून झाला की गॅस बंद करायचा, कांदा सगळा काढून टाकायचा, तवा पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे. नंतर तो पाण्याने स्वच्छ धुवायचा, साबण लावायचा नाही. कारण का आता आपण जेवढं काही त्याच्यावरती कोटिंग केलेलं आहे तेवढी आपली जी काही मेहनत झालेली आहे ती सगळी त्याच्यामध्ये निघून जाऊ शकते. त्याच्यामुळे अजिबात त्याला साबण लावायचा नाही आहे. त्याने फक्त नुसता आधी सुरुवातीला आपण तो तवा धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर कापडाने तो स्वच्छ कोरडा करायचा त्याला. आणि जेव्हा तुम्हाला तेल आंबोळी किंवा डोसा करायचा असेल त्याच्यावरती परत तेलाचा हात लावायचा आणि आपण डोसा किंवा आंबोळीही करायला घेऊ शकतो. अगदी पहिल्यांदा वळसवलेला तवा असेल ना तर तो सुरुवातीचे 1-2 डोसे गडबडू शकतात. त्यानंतर हा तवा इतका चांगला काम करतो ना की तुम्हाला पण खूप भारी वाटेल. आता हे बघूया की तव्याची साफसफाई कशी करायची. इतका सगळा खटाटोप करून आपण हे कोटिंग तयार होण्यासाठी केलेली ही जी मेहनत आहे ती वाया जाऊ नये म्हणून जेव्हा कधी तुम्ही आंबोळी डोसा करून झाला की तो करून झाल्यानंतर परत जेव्हा तो आपल्याला धुवून ठेवायचा असतो तो धुवून ठेवताना तो पूर्ण परत अगदी तारेच्या घासणीने घासायचा नाही. साबणाने अगदी अलगद सॉफ्ट असा जो कोणता तुमच्याकडे रफली असा जो कोणता काथ्या असेल त्या काथ्याने तो अगदी एकदम सॉफ्ट ह्याच्यावाला जो असेल तोच वापरायचा आणि त्याने अगदी तो अलगद घासून पुसून धुवायचा. धुतल्यानंतर तो पुसून काढायचा आणि त्याला परत एक तेलाचा हात लावून तो ठेवून द्यायचा. तसाच ओलाच्या ओला ठेवला पुसला नाही तर त्याच्यावरती गंज चढू शकतो. आपण जी एवढी मेहनत घेतली एवढा तो वळसवलेला आहे एवढं ते नॉनस्टिक त्याच्यावरती कोटिंग तयार केलेलं आहे ते सगळं निघून जाऊ शकतं. त्यासाठी पूर्णपणे त्याला कोरडा करायचा आणि मग तो ठेवायचा. आणि जर तुम्ही रोजच्या वापरामध्ये तुमचा असेल तो तसाच ठेवला तरीसुद्धा चालेल. म्हणजे साफ पुसून जरासा अलगद तेलाचा हात लावून तसाच वापरात ठेवला तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यांनी वगैरे असा वापरायचा असेल तर तसंच करायचं. पूर्ण धुवून झाला की धुवून म्हणजे तो सुद्धा अगदी रफली असं नाही सॉफ्ट ह्याने जसं अगदी अलगद वरचं तेलाचा आपलं एक्स्ट्रा तेल असेल ते फक्त घालवायचं. पण तेलाचं कोटिंग आहे ते न घालवता आपल्याला तो अलगद पुसून धुवून काढायचा. नंतर कोरड्या कापडाने पुसून काढायचा. त्यालावरती तेलाने पुढनं मागणं हँडलला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आणि एका पेपरमध्ये किंवा एका सुती कापडामध्ये ते बांधून तुम्हाला तो तसाच्या तसा ठेवून त्याच्यावरती परत कधी गंज चढणार नाही. आणि जेव्हा कधी तुम्हाला तो वापरायचा असतो तर तुमचा नॉनस्टिक म्हणजे आपलं बिडाचं भांडं हे रेडीमध्ये असतं. त्याच्यामुळे आपल्याला एकदाच वळसवल्यानंतर सुद्धा हे करता येऊ शकतं. आता कधी कधी काय होतं की एकदा वळसवलं आहे म्हणजे एकदा ते कांद्याची ही जी प्रोसेस असते ती आपण सगळी केलेली आहे तरीसुद्धा आपला डोसा व्यवस्थित होत नाही आहे, आंबोळी व्यवस्थित होत नाही आहे. तर कधी कधी काय होतं की ही जी वळसवण्याची प्रोसेस असते ती काय काय वेळेला 2-3 वेळा करायला लागते. म्हणजे आता जसं आपण कांद्याचं केलेलं आहे की पूर्ण गरम केला कांदा त्याच्यावर ठेवला काळा केला, ही प्रोसेस कधी कधी दर दिवसाला असे सलग 3 दिवस केलं ना तरीसुद्धा होऊ शकते. किंवा तुम्हाला असं वाटलं की म्हणजे एका एवढं न करता मी एकाच ह्याच्यामध्ये तर शक्यतो माझ्या बाबतीत तरी असं झालेलं आहे की मी एकदाच केला होता, एकदाच वळसवला होता. त्याच्यानंतर मला परत कधी करायची तशी वेळ आली नाही. त्याच्यातच माझी आंबोळी किंवा डोसा अगदी उत्तम प्रकारे झालं. त्याच्यामुळे होप्सो तुमच्याबरोबर पण एकाच वळसवल्यानंतर लगेच तुमच्यामध्ये सुद्धा तुमच्या तव्यावरती आंबोळी डोसा हा चांगला होऊ शकतो. डबल टिबल करायची वेळ येणार नाही. पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही होत आहे तर ती ही प्रोसेस दर सलग 3 दिवस तरी तुम्ही करा. त्याने बघा तुमच्या
बिडाच्या तव्याला खूप छानपैकी अगदी एक कोटिंग तयार होईल आणि ते तुम्हाला वापरासाठी उपयोगी पडेल। पण आता मला एक सांगायचं की एवढा सगळा खटाटोप करून सुद्धा जर तुम्ही पुढे त्याचा मेंटेनन्स नाही ठेवला तर दर महिन्याला तुम्हाला ही प्रोसेस करायला लागेल। त्यामुळे कधी पण एकदम पहिल्यांदा जेव्हा आपण बाजारातून आणला होता किंवा गंज चढला होता तेव्हा त्याच्यानंतर तो वापरायला घेतला तेव्हा आपण जो तारेच्या काथ्याने आपण तो घासला होता, त्याच्यानंतर परत कधीही त्याला तारेचा काथा लावायचा नाही, त्याला सॉफ्ट काथ्यानेच आपण तो घासायचा आहे। सॉफ्ट स्पंज वगैरे असतो त्याच्यानेच फक्त घासून काढायचं आहे, कारण का त्याच्यावरचा जो तेलाचा लेयर आहे तो आपल्याला अजिबात काढून घ्यायचा नाही आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आता हे बघा मी इथे पूर्णपणे हा कांदा पूर्णपणे काळा कुट्ट केलेला आहे। आता हा कांदा मी ह्याच्यावरनं काढून घेणार आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता पूर्णपणे कांदा काढून हा तवा आहे तो पूर्ण अगदी व्यवस्थित असा गार करून घेणार। गार करून झाला की फक्त पाण्याखाली धरून तो स्वच्छ पुसून घेणार कोरड्या कापडाने आणि त्याच्यानंतर परत तेल लावून मला जेव्हा कधी वापरायचं आहे त्याच्यासाठी मी वापरायला काढणार। आणि जर ते एक तेलाचा हात त्याला असा कायम लावून ठेवायचा असतो की जेणेकरून कोणत्याही लोखंडी भांड्याला वापरायच्या आधी तेलाचा हात हा लावायचा आणि वापरून झाल्यानंतर पुसून पूर्णपणे तो नंतर त्याला सुद्धा एक तेलाचा हात लावूनच तो ठेवून द्यायचा, म्हणजे ती भांडी आपल्याला कायमस्वरूपी चांगली अगदी राहतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा। तुम्ही या टिप्स वापरून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।